नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर हे प्राप्त होतील। मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील नियमबाह्य वर्तणूक करणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत। यामुळे राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दर आणले आहेत। खरं तर गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली। या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। मात्र गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत ही योजना जाहीर करण्यात आली होती आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फायदा व्हावा यासाठी तत्कालीन महायुती सरकारने ही योजना घाई गडबडीत लागू केली। याचा परिणाम म्हणून अर्जदारांची काटेकोर पडताळणी झाली नाही। म्हणूनच अनेक महिला अपात्र असताना सुद्धा याचा लाभ घेऊ लागलेल्या आहेत। पण आता वर्तमान व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा।